वर्धा, चंद्रपुर, गढ़चिरौली स्थानीय प्राधिकारी मतदाता संघ से होने वाले विधान परिषद चुनाव के लिए महायुति समर्थित भाजपा उम्मीदवार अरुण लखानी और महाविकास आघाड़ी के अधिकृत कांग्रेस उम्मीदवार शैलेश अग्रवाल ने वरिष्ठ नेताओं की मौजूदगी में नामांकन दाखिल किया। वर्धा, चंद्रपुर, गढ़चिरौली स्थानीय प्राधिकारी मतदाता संघ से होने वाले विधान परिषद चुनाव के लिए नामांकन पत्र दाखिल करने की अंतिम तिथि पर महायुति समर्थित भाजपा उम्मीदवार अरुण लखानी और महाविकास आघाड़ी के अधिकृत कांग्रेस उम्मीदवार शैलेश अग्रवाल ने वरिष्ठ नेताओं की मौजूदगी में नामांकन दाखिल किया। अंतिम दिन तक कुल 8 नामांकन पत्र जमा किए गए। महाविकास आघाड़ी के उम्मीदवार शैलेश अग्रवाल ने 4 नामांकन पत्र दाखिल किए, जबकि महायुति समर्थित भाजपा उम्मीदवार अरुण लखानी ने 3 नामांकन पत्र प्रस्तुत किए। इसके अलावा सुधीर कोठारी ने निर्दलीय उम्मीदवार के रूप में नामांकन दाखिल कर चुनावी मुकाबले में अपनी उपस्थिति दर्ज कराई। जिलाधिकारी एवं निर्वाचन अधिकारी वसुंधरा पंत के समक्ष उम्मीदवारों ने नामांकन पत्र प्रस्तुत किए। इस दौरान दोनों प्रमुख गठबंधनों ने शक्ति प्रदर्शन करते हुए बड़ी संख्या में जनप्रतिनिधियों, पदाधिकारी और कार्यकर्ताओं की उपस्थिति दर्ज कराई। भाजपा उम्मीदवार अरुण लखानी के नामांकन के अवसर पर महायुति के कई वरिष्ठ नेता मौजूद रहे। इनमें आदिवासी विकास विभाग के मंत्री तथा चंद्रपुर के पालक मंत्री डॉक्टर अशोक उइके, राज्य मंत्री पंकज भोयर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर उपेंद्र कोटेकर, पूर्व केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहीर, विधायक कीर्ति कुमार भांगड़िया, विधायक किशोर जोरगेवार, विधायक देवराव भोंगले, विधायक करण देवतले, विधायक मिलिंद नरोटे, विधायक श्रीकांत भारती, पूर्व सांसद अशोक नेते तथा पूर्व सांसद रामदास तड़स सहित बड़ी संख्या में भाजपा पदाधिकारी उपस्थित थे। वहीं कांग्रेस उम्मीदवार शैलेश अग्रवाल के नामांकन के दौरान महाविकास आघाड़ी ने भी एकजुटता का प्रदर्शन किया। इस अवसर पर कांग्रेस विधायक दल के नेता विजय वडेट्टीवार, सांसद प्रतिभा धानोरकर, पूर्व मंत्री रंजित कामले, कांग्रेस जिला अध्यक्ष सुभाष ढोटे सहित कई वरिष्ठ नेता मौजूद रहे। इस समय नेताओं ने राज्य की राजनीतिक परिस्थितियों, स्थानीय निकायों से जुड़े मुद्दों और आगामी चुनाव में एकजुट होकर जीत सुनिश्चित करने का संकल्प व्यक्त किया। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि गृहमंत्री अमित शाह जी, नवीन जी आणि स्टेटचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, रवींद्र चव्हाण जी, नितीन गडकरी जी, बावनकुळे जी, या सगळ्यांनी हा जो विश्वास टाकला आहे माझ्यावर, ही संधी मला दिली आहे, यामधून जे वेगवेगळे विषय आहेत, एवढ्या ज्या संकल्पना आणि योजना आहेत केंद्र सरकारच्या, राज्य सरकारचं, माझा प्रयत्न राहील की त्याला जास्त इफिशियंटली कसं आपण इम्प्लिमेंट करू शकू। पर्टिक्युलरली माझं क्षेत्र पाण्याचं क्षेत्र आहे। पाण्याचं आज दुर्भिक्ष आहे आणि प्रत्येक जागी मला असं वाटते खालीचा का वाटा होईना, पण त्यामध्ये मला माझं कॉन्ट्रीब्युशन देता येईल। तर मी गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या तिन्ही जिल्ह्यामध्ये मानकर ट्रस्टच्या माध्यमातून 1000 आम्ही एक शिक्षकी शाळा चालवत होतो दुर्गम भागात। तर असं आहे, मी काही या जिल्ह्यांना नवीन आहे किंवा पहिल्यांदा इथं येतो आहे असं नाही आहे। बॅडमिंटन असोसिएशनचं मी अध्यक्ष आहे। आमचे भरपूर टुर्नामेंट आणि चंद्रपूरचे भरपूर खेळाडूंना आम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे। तर मला असं वाटते की शेवटी भारतीय गणराज्य एक आहे आणि बाहेरचा आणि घरचा म्हणजे काही मी पाकिस्तानमधून तर येत नाहीये। नाही, मतदारसंघात काँग्रेस निवडणूक लढते, काँग्रेसचा उमेदवार महाविकास आघाडी या ठिकाणी निवडणूक लढते आणि महाविकास आघाडीचा विजय होणार आहे माहिती आहे। म्हणूनच विरोधी भाजपा जी आहे ती भानगडी यांच्या भरोश्यावरती निवडणूक लढू इच्छिते आणि जिंकू इच्छिते। भानगडी म्हणजे भानगडीत नाव नाही आहे, भानगडी यांच्या भरोश्यावरती जी निवडणूक या ठिकाणी ती जिंकू इच्छिते, ते त्यांचे मनसुबे निश्चित पूर्ण होणार नाही। उलट या सगळ्या ज्या भानगडी त्यांनी केल्या आहेत या काँग्रेसच्या पथ्यावर पडणार आहे, महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणार आहेत, त्या त्यांच्या पथ्यावर कोणत्याही परिस्थितीत पडणार नाही। आणि जो लवकर सुरू होतो आणि कासवाची आणि सश्याची जरी पैज असली तरी आम्ही निश्चितपणे पूर्ण विश्वासाने या निवडणुकीत उतरलो आहे। आमच्याकडे निवडणूक लढणाऱ्या फक्त भानगडींचा सहारा घेऊन आम्हाला निवडणूक लढायची नाही, तर आमचे नेते आहेत, सगळ्या ठिकाणी खंबीर आहेत, गंभीर आहेत आणि आमचे मतदार आहेत ते संगीन आहेत। ते कुठेही असले सहली करता येते, काही प्रॉब्लेम नाही त्याला, पण सहलीवरून परतही येतील सगळे आणि पैसा त्यांच्याकडे आहे तर त्याचा उपभोग घेतला पाहिजे, त्याचा उपयोगही झाला पाहिजे, एवढंच म्हणेन। आणि आम्ही निश्चित जिंकणार आहोत ही निवडणूक। नाही बघा, निवडणूक जिंकतो ती निवडणूक लढतोच, आपण जिंकण्यासाठीच लढतो। यश अपयश हे बघून निवडणूक कोणीच मैदानात उतरत नाही। आणि मला वाटतं की एक उमेदवार, सक्षम उमेदवार पक्षाने दिलेला आहे, जो किसान काँग्रेसमध्ये काम करत होता, वर्धा जिल्ह्यामध्ये काँग्रेसी आहे, म्हणजे असं काही नाही की बाहेरून आणून दिलेला आहे। काँग्रेस पक्षाचा आमच्या स्टेट लेवलचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य पण ते आहे आणि ऑल इंडिया काँग्रेसचे किसान सेलचे पदाधिकारी पण आहेत। त्यामुळे काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिला तो योग्य उमेदवार दिलाय। आम्ही सगळे मिळून उमेदवाराला विजयी करण्यासाठी लढू आणि पूर्ण विश्वासाने सांगतो की जो स्थानिक आहे
चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या 3 जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याच्या पाठीमागे मतदार उभा राहील. वारंवार नागपूरच्या मागे कसं काय उभा राहील? येऊन जाऊन सगळे उमेदवार नागपूरचेच द्यायचे. त्यापेक्षा मतदारसंघातील स्थानिक उमेदवार काँग्रेसने दिलाय. त्यामुळे नक्की मतदार आमच्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देईल.